सेक्सची खरंच इतकी गरज आहे का आणि त्याचे फायदे काय आहेत? कामजीवन किंवा लैंगिकता किंवा रोज सेक्स करायचा का? सो नियमित सेक्स करणं ही आपल्या कुटुंबाची, आपल्या मॅरिड लाईफसाठीची आणि शारीरिक व्यायामासाठीची, मानसिक व्यायामासाठीची खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे. नमस्कार, मी सोनल गोडबोले, लेखिका, अभिनेत्री, काउन्सिलर आणि न्यूट्रिशनिस्ट. या चॅनलच्या माध्यमातून लैंगिकतेबद्दल मी अनेक विषयांना हात घातलाय. काही वेळेला थोडीशी हार्श बोलली कारण ती गरजेची आहे म्हणून, काही वेळेला समजावून सांगितलंय. पण सेक्समध्ये अनेक गोष्टी असतात. त्याच्यात एक कायम पडलेला प्रश्न असतो. काही जणांची ना मानसिकता कशी असते सांगते. काही बऱ्याच स्त्रियांची, हे माझ्या एका मित्राचं उदाहरण, आधी तुम्हाला उदाहरण देते आणि मग पुढे जाते. ती स्त्री गेले जवळजवळ 8 ते 10 वर्ष तिच्या नवऱ्याला, म्हणजे माझ्या मित्राला, हातही लावू देत नाही, जवळही घेत नाही, हक किस हेही नाही. तर लैंगिकतेचं म्हणजे सेक्सचं तर डायरेक्ट इंटरकोर्सचा तर प्रश्नच येत नाही. तिला असं वाटतंय की झालं आता, आपलं वय झालं, मुलगी मोठी झाली, आपल्याला याची काय गरज आहे. सो हा जो गरज हा शब्द आहे ना, हा खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या आयुष्यातला. सेक्सची खरंच इतकी गरज आहे का आणि त्याचे फायदे काय आहेत? आपल्याला यातलं काहीच गोष्टी माहीत नसतात किंवा माहीत असल्या तर त्याचा ना एक वेगळ्या अर्थाने त्या लैंगिकतेकडे पाहिलं जातं आणि त्याचा उगीचच बाऊ केला जातो. टॅबू आहे तो विषय, मग नको बोलायला, मग लोक काय मला म्हणतील, हसतील का, किंवा अशा टाईपचं थोडंसं. सो नियमित कामजीवन करणं किती गरजेचं आहे या विषयावर आपण बोलूया. कारण मी लैंगिकतेमधले अनेक विषय हाताळताना आधी मुळात हा पहिला मुद्दा हा महत्त्वाचा आहे की नियमित कामजीवन किंवा लैंगिकता किंवा रोज सेक्स करायचा का? तर रोज असा हा शब्द मी नाही वापरणार, पण नियमित हा शब्द मी नक्की वापरेन. कारण रोज म्हटल्यानंतर काही जणांना दिवसातून 2 वेळा, 3 वेळा, रात्रीत 2 वेळा, 3 वेळा, किंवा उगाचच म्हणजे रतीब लावल्यासारखं असंही होतं. मग खरंच त्या स्त्रीची गरज आहे का? ती तयार आहे का? तिचे मेन्सेस असतात किंवा ह्या सगळ्या गोष्टी, ती डिलिव्हरी झालेली असते, बाळ रडत असतं, सासू सासऱ्यांचं करायचं असतं, घरात कोणतरी पेशंट असतो आजारी, ह्या सगळ्यातून दिवसभरात, आणि त्यातून नोकरी, पैसेही कमवायचे असतात, व्यवसाय करायचा असतो, घरातली सगळी कामं करायची असतात. या सगळ्यातून ती इतकी बाई पिचून जाते की संध्याकाळी जेव्हा नवरा म्हणतो की मला आज हवंय, तेव्हा तिला अक्षरशः म्हणजे असं वाटतं तिला की आता मी सगळी कामं दिवसभराची केली, हे पण एक त्यातलंच काम आहे, आपण उरकून घेऊ, नाही तर मग पुन्हा हा कुठेतरी बाहेर जाईल आणि काहीतरी करून येईल, त्यापेक्षा देऊ. तर ही भावना कधीच असली नाही पाहिजे. ही दोघांची मानसिकता असायला नकोय की मला हे धुणं भांडी किंवा इतर कामं करतो असं हे काम आहे. तर नाही, ही निसर्गाने दिलेली सुंदर क्रिया आहे, त्याच्याकडे त्याच पद्धतीने तुम्ही पहा आणि त्याच पद्धतीने हा ॲक्टकडे याचा. तर मग खरंच गरज आहे का याची? तर नक्कीच आहे. मग काय गरज आहे? तर तुमचं मॅरिड लाईफ जे आहे, नवरा बायकोचं लाईफ, ते अतिशय उत्तम राहतं याने. तुमचं शारीरिक आरोग्य हेही उत्तम राहतं. स्त्रिया जेव्हा पुरुषांच्या वरती येऊन स्वतः सेक्स करतात तेव्हा त्यांच्या थाईज म्हणजे मांड्या, पोट, कंबर याला मोठ्या प्रमाणात व्यायाम मिळतो. आणि जेवढा व्यायाम तुम्ही जिममध्ये जाऊन किंवा योगाने जेवढा व्यायाम होतो तेवढ्याच व्यायाम उत्तम पद्धतीने तुम्हाला शरीराला मिळतो सेक्स करताना. पण मग फक्त शरीरालाच मिळतो का? तर तुमच्या मनालाही मिळतो, ऑफकोर्स मनालाही मिळतो. सो शरीर आणि मन दोन्ही जर स्वास्थ्य असेल तर तुम्ही उत्तम प्रकारे सेक्स करू शकता. आणि जेव्हा सेक्स उत्तम प्रकारे कराल तेव्हा शरीर आणि मन स्वस्थ राहतं. म्हणजे हे दोन्ही काय आहे, एकमेकांना पूरक गोष्टी आहेत. सो ह्याची खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे. आपल्याला मूल जन्माला येण्यासाठी सेक्स करायचं हे शास्त्रात सांगितलेलं आहेच. हे शास्त्रात सांगितलेलं असताना सुद्धा आपण सेक्स करायला पाहिजे, ही माझी सुद्धा, म्हणजे मी सुद्धा सांगेन की तुम्ही नियमित अगदी सतत त्याच्यात राहू नका. दिवस रात्र तुम्ही फक्त सेक्सचाच विचार करताय किंवा मग कोणी नाही, म्हणजे बायको नाही किंवा गर्लफ्रेंड नाही म्हणून मग तुम्ही खूप प्रमाणात मास्टरबेशन करताय किंवा अजून कुठेतरी प्रॉस्टिट्यूशन म्हणजे बाहेर जाऊन प्रॉस्टिट्यूटकडे जाताय आणि सेक्स करताय, ह्या गोष्टी करू नयेत. पण तुम्हाला जेव्हा हवंय तेव्हा जर नाही मिळालं तर क्विक तुम्हाला ह्याच्यातून बाहेरही पडता आलं पाहिजे. ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. आणि ही मानसिकता कधी बदलेल? तुम्ही जेव्हा अध्यात्मात असाल, तुम्ही जेव्हा जप कराल, भगवंताचं नाव घ्याल, तेव्हा क्विक तुम्ही त्या विषयातून ह्या विषयात आला पाहिजे. इतक्या लेवलला आपली तयारी पाहिजे की ठीक आहे, मला आत्ता हवाय सेक्स,
पण माझा पार्टनर आता नाहीये घरात किंवा जवळ नाहीये किंवा अवेलेबल नाहीये किंवा त्याला किंवा तिला आता इच्छा नाहीये किंवा शारीरिक काही तिला आजार किंवा आता काहीतरी दुखतंय म्हणून नाहीये किंवा तिचे मेन्सेस चालू आहेत म्हणून नाहीये, तर त्यावेळेला त्या क्षणी तुमचा मेंदू जेव्हा वेगळ्या विषयाकडे वळेल, तुम्ही वेगळ्या विषयात जाल, मग तो अध्यात्म असेल, काहीतरी खेळ असेल, व्यायाम असेल, तुमचं ऑफिसचं काही काम असेल, व्यवसायाशी रिलेटेड काही काम असेल, तुम्ही काही तुमच्या आवडीचं वेगळं जेव्हा काहीतरी कराल, डिटॅच व्हाल थोडक्यात त्या सेक्सच्या विषयापासून, तेव्हा तुम्हाला तो जेव्हा आनंद तुम्ही घ्याल तेव्हा तो आनंद नंतर जेव्हा पुन्हा दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी कधी तुम्हाला मिळेल तर तो त्याचा आनंद खूप वेगळा असेल. सो नियमित सेक्स केल्याचे तुम्ही मग आता ह्याला कसं गणित नाहीये की मग आठवड्यातून, असे बरेच जण मला प्रश्न विचारतात, मॅम मी किती वेळा आठवड्यातून सेक्स केला पाहिजे. सो ह्याला कुठलाही काही नियम नाही आहेत, कारण हे व्यक्तीनुसार बदलणार आहे. एखाद्या माणसाला आठवड्यातून 2-3 वेळा लागू शकतो, एखाद्याला आठवड्यातून बास होऊ शकतो. काही वेळेला काय होतं, वयानुसार पण हा फरक पडत जातो स्त्री आणि पुरुषांमध्ये, दोघांमध्येही. थोडंसं मेनोपॉजमुळे काही चेंजेसमुळे वजायनाला ड्रायनेस येतो म्हणून स्त्री बऱ्याचदा नकार देते, ही गोष्ट सुद्धा तितकीच खरी आहे. बऱ्याच स्त्रियांना थोडासा बदलही हवा असतो की तोच नवऱ्याचा स्पर्श, पण मग त्या कुठेतरी समाज काय म्हणेल, संस्कृती, अमुक तमुक ह्या सगळ्या ह्याच्यात जखडलेले असतात. तेच बऱ्याचदा पुरुषांच्या बाबतीतही होऊ शकतं. सो हा जो बदल आहे ना, हा आपण स्वीकारत नाही. अर्थात मग याला कसं होतं, व्यभिचार आणि ही नावं आहेतच. आता मी भगवद्गीतेचा अभ्यास करते, सो त्याच्यात त्यांनी लिहिलंय स्पष्ट की व्यभिचार करणं हे पाप आहे, हे मलाही माहिती आहे. पण अशा वेळेला की जिथे आता गरज आहे तिथे माझी बायको किंवा माझा नवरा माझ्याजवळ नाहीच आहे, मग अशा वेळेला तुम्ही काय केलं पाहिजे, तर तुम्ही मास्टरबेशन करूच शकता. स्त्रिया पण मास्टरबेशन करतात, पुरुषही करतात, करू शकता. त्याने तुम्ही, किंवा टॉईज मिळतात आजकाल त्याचा वापर करू शकता, त्याने तुमचं सॅटिस्फॅक्शन करू शकता. पण या सगळ्यातून मिळणारं जे समाधान आहे ते ॲक्च्युअल सेक्समध्ये नसतं, कारण शेवटी लाईव्ह सेक्स, त्या स्त्रीचा त्या पुरुषाला झालेला स्पर्श, त्या बॉडीचा बॉडीला झालेला स्पर्श, तो वजायनाला आलेला वेटनेस किंवा या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या टॉईजमधून किंवा अर्थातच मास्टरबेशनमधून मग मिळत नाहीत. पण ठीक आहे, दुधाची तहान ताकावर किंवा काइंड ऑफ असं आपण जे म्हणतो, थोडीशी ती गरज त्यावेळेची भागू शकते. सो नियमित सेक्स करणं ही आपल्या कुटुंबाची, आपल्या मॅरिड लाईफसाठीची आणि शारीरिक व्यायामासाठीची, मानसिक व्यायामासाठीची खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे. तुमच्या शरीरावर छान तकाकी येते त्याने, कारण ब्लड सर्क्युलेशन होत राहतं. सो तुम्हाला जर ग्लो हवा असेल ना, हे सगळ्यात उत्तम आहे. आता याच्यातून येणारं वीर्य जे आहे पुरुषाचे, याच्याबद्दल मी एक व्हिडिओ करणार आहे खास. त्याच्याबद्दल पण लोकांचे गैरसमज आहेत अनेक, सो त्याच्यावर मी नक्कीच एखाद्या व्हिडिओत तुमच्याशी बोलेन. सो तुम्ही जर फिट असाल किंवा फिट राहायचं असेल तर सेक्स करा रेग्युलर, नियमित, आणि ॲटोमॅटिक तुम्ही सेक्स करायला लागला की तुम्ही फिट राहणारच. सो दोन्ही हे एकमेकांना छान कव्हर करणाऱ्या ह्या दोन्ही गोष्टी आहेत. सो नक्कीच या गोष्टीचा, निसर्गाने दिलेल्या सुंदर गोष्टीचा आस्वाद घ्या, त्याला हिडीस करू नका. आपल्या पार्टनरची कृतज्ञता व्यक्त करा, कारण कृतज्ञतेत इतकी मोठी ताकद आहे जी जगात कशातच नाही. आपण ब्रह्मांडात जे फेकतो तेच उलटून आपल्याकडे येणार आहे. मला जर सुख हवंय, आनंद हवंय, कशाही रूपाने, मी सेक्सबद्दलच नाही बोलत, तर मला तोच आनंद किंवा सुख समोरच्याला देता आलं पाहिजे. तो जेव्हा मी देईन तेव्हाच मला रिटर्न त्याच्या बदल्यात आनंद मिळणार आहे. मी समोरच्याला दुःख दिलं की दुःखच मिळणार आहे. सो पार्टनरवर जबरदस्ती सुद्धा ह्याच्या बाबतीत होता कामा नये, याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. अगेन मी पुन्हा मानसशास्त्र ते मी केलेलं असल्यामुळे मी सांगेन, याच्यात मानसिकता बदलण्याचीच गरज आहे. सगळा मनाचा खेळ आहे. आज तुम्ही ठरवलं आमरस आहे, मला 10 पोळ्या खायच्यात, तुम्ही खाऊ शकता. पण जर ठरवलं आमरस असला तरी मी रोज एकच पोळी खाते ना, मला तेवढीच खायची, कारण माझं डाएट आहे, तर एका पोळीतही पोट भरतं. हा सगळा मानसिकतेचाच खेळ आहे. सो मनावर जितकं आपल्याला, मन आपलं जितकं स्ट्रॉंग असेल तेवढी बॉडी स्ट्रॉंग राहते, आणि तेवढा हा जो सेक्शुअल ॲक्ट आहे हा उत्तम होतो, आणि नाती सुदृढ आणि छान राहतात. सो याच्याबद्दल तुम्हाला काही जर कमेंट्स करायच्या असतील तर छान जरूर करा. याच्याबद्दल अजून काही मी बोलावं असं वाटत असेल नेक्स्ट एपिसोडला, सो ते पण तुम्ही जरूर कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जरूर एखादा व्हिडिओ आवडला तर शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, आणि काउन्सिलिंग हवं असेल तर माझा नंबर या व्हिडिओ खाली असेलच, सो जरूर संपर्क करा. धन्यवाद.